नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. SI ला 12 पद आहेत, हे सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बट तुम्हाला जे माहीत नाहीये ते म्हणजे SI चा अभ्यासक्रम. आता SI चा अभ्यासक्रम तुम्हाला कसं काय माहीत नाही? कारण की जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम नमूदच नाहीये. जाहिरातीमध्ये फक्त सांगितलंय की तांत्रिक विषय असेल, तुमचा जो काही तुमच्या पदाच्या पात्रतेनुसार जी काही तुमची कामं आहेत त्यानुसार तुमचा तांत्रिक विषय असेल, अशा पद्धतीचं एक डिस्क्रिप्शन आपल्या टेक्निकल सब्जेक्टबद्दल दिलेलं आहे. SIच्या म्हणा किंवा कोणत्याही पदाच्या म्हणा, कोणत्याही पदाला असा प्रॉपर ऑथेंटिक असा टेक्निकल सिलेबस टॉपिक वाईज नाही प्रोव्हाइड केलेला. बट आता मग सिलेबस प्रोव्हाइड नाही केला म्हणून आपण वाट बघत बसणार का? तर बिलकुल पण नाहीये. मी हे पण बघितलंय की काही ठिकाणी तुम्हाला सिलेबस म्हणून काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. मी सरळ सरळ सांगते आणि स्पष्ट शब्दात सांगते, अजूनपर्यंत छत्रपती संभाजी महानगरपालिकेने तिच्या कोणत्याही टेक्निकल पोस्टचा टेक्निकल सिलेबस पब्लिश केला नाहीये. आपण कंटिन्युअसली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, RTIच्या माध्यमातून गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. जसं आम्हाला कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल तसं आम्ही लगेचच चॅनलवरती घेऊन येऊ. पण आज तागायत आणि आत्ता हा जो व्हिडिओ मी बनवते तोपर्यंत आपल्याला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी SIचा प्रॉपर असा कोणताही सिलेबस मिळाला नाही. त्यांनी फक्त सांगितले की तांत्रिक विषयानुसार. तर आता आपल्याला फक्त हे समजून घ्यायचंय की SIचा तांत्रिक विषय काय असतो आणि त्या तांत्रिक विषयामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक्स आत्तापासून सुरुवात करायची आहे. सिलेबस येऊ वगैरे नाही येऊ, आपल्याला 100% माहिती आहे सिलेबसमध्ये हे घटक तर असणारच असणार, हे आपल्याला माहिती आहे. आता हे कशावरून? आपण किती साऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकचा पेपर बघितला आहे. लातूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, पनवेल महानगरपालिका, त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका. सो या सगळ्या महानगरपालिकेच्या सिलेबसच्या अनुसार मी काही महत्त्वाचे टॉपिक्स काढलेले आहेत. जरी सिलेबस आपल्याकडे नाहीये तरीही या टॉपिकचा तुम्ही अभ्यास आत्ताच्या आत्ता सुरू करायचा आहे. कळलं? ह्या टॉपिकचा जरी अभ्यास केला तरीही बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होतोय. कारण की याच्या बाहेर तर किंवा या व्यतिरिक्त तर SIचा सिलेबस बनू शकत नाही. हा सिलेबस आपल्या जे काही तुमचे अकॅडमिकचे कोर्स करताना तुम्ही जे टॉपिक शिकता तेच टॉपिक्स आहेत. त्याच पुस्तकातून मी सुद्धा टॉपिक्स काढलेले आहेत. सो कुठेही आपण भरकटत नाहीयेत, लक्षात घ्या. सुरुवात करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना हे पण माहितीच आहे की आपण SIला किती व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. मुलांचा रिस्पॉन्स, मुलांचं सिलेक्शन, सगळ्या गोष्टी अगदी जबरदस्त आहेत. आणि बघा, एक लक्षात घ्या, थोडासा पॅटर्न जो आहे बदलत आहे. IBPS एक्झाम घेणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि मग त्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी करावं लागेल. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एकच बॅच ठेवणार प्रत्येक महानगरपालिकेसाठी, पण पोरांनो मला या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बॅचमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. असं नाही की जुने व्हिडिओज तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील, बिलकुल पण नाही. पहिली गोष्ट, त्या बॅचमधले काही महत्त्वाचे व्हिडिओज आणि त्यासोबत एक नवीन पूर्ण लाईव्ह सेशन आपण याच्यामध्ये कंडक्ट करणार आहोत. सो अशा पद्धतीने खरं तर या बॅचची प्राईस जी आहे 1000 रुपयाच्या वर पाहिजे होती, पण मी तुम्हाला म्हटलं होतं की एकच बॅच आहे, पण इथं मला करावी लागते दुसरी बॅच, त्यामुळे या बॅचची प्राईस जी आहे ती फक्त 299 रुपये ठेवलेली आहे. लक्षात घ्या, फक्त आणि फक्त 299 रुपयाला SIची बॅच. आणि जी क्वालिटी मी देते त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला एवढ्या प्राईसमध्ये कुठंच SIची बॅच मिळणार नाही. 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे या बॅचची. जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या डेट्स एक्सटेंड झाल्या तर याची सुद्धा डेट एक्सटेंड करू, काही टेन्शन घेऊ नका. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असतील याच्यामध्ये. त्यानंतर PDF वगैरे तुम्हाला डाउनलोड करू शकता, तुम्ही त्या प्रिंट करू शकता. आणि वॉच लिमिट नाही आहे बिलकुल पण. आणि क्वालिटी कंटेंट आहे. पुढे आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन येणार आहोत. सो IBPS पॅटर्नची 299 रुपयाची छत्रपती संभाजीनगरची बॅच आणि आपली एव्हरग्रीनवाली सदाबहारवाली बॅच जी 777 रुपयाची आहे 6 महिन्याची. खरं तर तिची व्हॅलिडिटी आपण वाढवतोय. सो ही सगळीकडे चालणारी बॅच आहे, सगळीकडे म्हणजे सगळीकडे चालेल 777ची. बघा, त्या बॅचमधले लेक्चर्स तुम्हाला या बॅचमध्ये दिसतील, हे लक्षात घ्या. त्या बॅचमधल्या आणि या बॅचमध्ये ऑलरेडी एवढे लेक्चर वर्षभर मी जे काम केले तुम्हाला या बॅचमध्ये दिसते वर्षभर. सो ही आपली 777ची बॅच आहे. स्टडी स्पेस मराठीवर अवेलेबल आहे ॲप्लिकेशनवर. आणि ही टेस्ट सिरीज आहे 129 रुपयाची. जेव्हा तुम्ही ही बॅच परचेस कराल 777ची, त्यासोबत तुम्हाला ही टेस्ट सिरीज ऑटोमॅटिकली फ्री मिळून जाते. सो तुम्ही ठरवा, जे काही घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. 199 रुपयाची ठाणे महानगरपालिका MPWची बॅच आहे. अगदी डिटेल सिलेबस कवर आहे आणि MPWची टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. ही काय याच्यासोबत फ्री नाही. चला आपण येऊया आता सिलेबसकडे. तर सिलेबस तुम्हाला असा आहे जो येणार म्हणजे येणारच, जरी डिटेल सिलेबस आपल्याला प्रोव्हाइड केला नसेल तरीही. बघा, सार्वजनिक आरोग्यातील ज्या योजना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या. ज्या ज्या महत्त्वाच्या योजना असतील सार्वजनिक, म्हणजे आपलं आरोग्य अभियान वगैरे, याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर मग संसर्गजन्य
जे काही रोग आहेत संसर्गजन्य रोग ते टाईप करताना 2 वेळा सगळ्या संसर्गजन्य रोगाची माहिती तुम्हाला करायची आहे. TBवर वगैरे कंटिन्युअसली HIV वर कंटिन्युअसली प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे सगळे संसर्गजन्य रोग. लसीकरण आणि लस साठवण पद्धती बघा. कोल्ड चेन, मग कोल्ड चेनवर मेंटेन करत असताना किती टेम्परेचर असलं पाहिजे, याच्यावर रेफ्रिजरेटर टेम्परेचर या रेफ्रिजरेटर टेम्परेचर किती असावं याच्यावर प्रश्न आलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकला. सो लसीकरण नुसतं नाही तर लस साठवण पद्धत सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, आपण शिकवलं बॅचमध्ये. लोकसंख्याशास्त्र तर बघा डेमोग्राफिक किंवा आपण व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणतो, ज्याच्यामध्ये IMR MMR ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. इथं तुम्हाला लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, त्यानंतर साक्षरता वगैरे हे मॅटर करत नाही. इथं तुम्हाला IMR MMR व्हायटल स्टॅटिक्स जे म्हणतो आपण ते महत्त्वाचं असतं. त्यानंतर रोगशास्त्र तर भयानक महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. पॅन्डेमिक, एंडेमिक, एपिडेमिक सगळं इथून सुरुवात करायची. आपण हे बॅचमध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे 2016चे. आता आपण याच्यावर ऑलरेडी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी लेक्चर्स घेतले होते, ते तुम्हाला इथं पण मिळतील ऑलरेडी आणि नवीन लेक्चर्स पण मिळतील. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण खूप सुंदर काम केलेलं आहे. MPWला सुद्धा हा टेक्निकल सिलेबस होता आणि आता सुद्धा आहे. सगळ्यात जास्त विचारला जाणारा टॉपिकमध्ये कचऱ्याचं जे काही वर्गीकरण आहे, घरगुती कचरा, बायोमेडिकल वेस्ट या दोघांवर प्रश्न आहे. स्पेशली जो बायोमेडिकल वेस्ट आहे, पिवळ्या पिशवीत काय टाकायचं, लाल पिशवीत काय टाकायचं, निळ्या पिशवीत पांढऱ्या पिशवीत काय टाकायचं, याच्यावर कुठल्याही महानगरपालिकेमध्ये जावा, स्वच्छता निरीक्षकच्या पेपरला प्रश्न आलाय म्हणजे आलायच. तर हे तुम्हाला करायचं आहे. जे ठिकाणी कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच वर्गीकरण केलं पाहिजे, हा प्रश्न आलाय. नगर परिषदेची जबाबदारी काय असेल, आता हे जे टॉपिक्स आहेत ना ते नगर परिषदला उदाहरण मी काढले होते. आता इथं तुम्ही सरळ घेऊ शकता महानगरपालिकेची जिम्मेदारी, महानगरपालिका. तर महानगरपालिकेची जी जिम्मेदारी असणार त्याच्यावर प्रश्न आहे. दंड आणि शिक्षा काय असेल अशा पद्धतीने कचरा वगैरेच्या. त्यानंतर वन्स नेक्स्ट टॉपिक आपला जो असणार आहे तर पब्लिक हेल्थ आणि एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन. तर पर्यावरण स्वच्छता याच्यावर 100% प्रश्न असतोच, ज्याच्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक स्वच्छता. आता बघा तुमचं एक पूर्ण पुस्तक आहे, तुमच्या पुस्तकाचं नाव आहे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा सिद्धांत. हे तुमच्या पुस्तकाचंच नाव आहे. ओके, जे तुम्ही शिकलेला आहात तुमच्या कोर्समध्ये, स्वच्छता निरीक्षकचा कोर्स करत असताना तुम्ही जे शिकलाय तर त्याचा मुख्य गाभाच आहे बघा सार्वजनिक स्वच्छता, किंवा आपण म्हणू शकतो संकल्पना, सार्वजनिक संकल्पना. हे जे अखिल भारतीयची पुस्तकं आहेत माझ्यासमोर, तर त्या पुस्तकाची नावच आहेत सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे सिद्धांत. तर हे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला हे एवढं डीप कुणी सांगणार नाही. अस्वच्छतेचे दुष्परिणाम काय असतील, आरोग्याला हानी कशी होईल, शहरी स्वच्छतेची कामं काय काय असतील, असा एक प्रश्न बनेल. त्यानंतर वन्स अगेन व्हेरी IMP टॉपिक आहे, तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल सुद्धा 2016चा आहे आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल सुद्धा 2016चा आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटवर अगदी डिटेल असं सुंदर लेक्चर घेतलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ते डिटेल लेक्चर बघायचं आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटवर. त्याच्यावर 100% प्रश्न असतोय. वैद्यकीय कचऱ्याचं प्रकार काय काय असतात, वैद्यकीय कचऱ्यातून कोणत्या कोणत्या प्रकारचे कचरे निघतात त्याचं वर्गीकरण करतो आपण ते. त्यानंतर रंग कोडिंग प्रणाली खूप 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 महत्त्वाचं. रंग कोडिंग प्रणाली अतिशय महत्त्वाची आहे, तुम्हाला याच्यावर फोकस करायचंच आहे. हे पाठच करायचं आहे. पिवळ्यामध्ये काय टाकायचं, पांढऱ्यामध्ये काय टाकायचं, निळ्यामध्ये काय टाकायचं, लालमध्ये काय टाकायचं. बड्डे वगैरे विसरून जा, सगळं चालेल, पण हे पाठ करा. त्यानंतर रुग्णालय आणि दवाखान्याची जबाबदारी काय असेल हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर वॉटर सप्लाय आणि वॉटर प्युरिफिकेशन. आता तुम्हाला सिवेज वेस्ट मॅनेजमेंट आणि वॉटर प्युरिफिकेशन प्रश्न आहे. ओके, तुम्ही आता सध्याला जर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला बघायचं असेल तर मीरा भाईंदर महानगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षकचा पेपर झाला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर वेस्ट मॅनेजमेंटवर 2 प्रश्न आले होते. लक्षात घ्या, 40 पैकी 2 प्रश्न वॉटर वेस्ट मॅनेजमेंटवर. सुशिक्षित पिण्याचे पाणी, मग क्लोरिनेशन, किती पाण्यात क्लोरीन असलं पाहिजे, फ्लोरीननी जर किती असेल तर काय होईल, हे सगळं विचारलं गेले. पाण्याचे स्रोत कोणते कोणते असतात, त्यानंतर पाणी शुद्धीकरणच्या पद्धती ज्या आहेत, मग तुरटीचं नाव वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारून झालेल्या आहेत. जलजन्य रोग, वन्स अगेन वॉटरबॉर्न जे डिसीज आहेत त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. जसं की आपली कावीळ आहे, कावीळवर प्रश्न विचारून झालेला आहे. कॉलेरा आहे, विब्रिओ कॉलरी, याच्यावर प्रश्न आला होता. हे सगळं जलजन्य रोग आहेत IMP.
त्यानंतर बघा सिवेज वेस्ट अँड वॉटर डिस्पोजल, सांडपाणी म्हणजे काय, सांडपाण्यासंबंधीची एक योजना होती, त्या योजनेवर प्रश्न आला होता. ड्रेनेज सिस्टीम, सो प्रश्न आला होता की जे आपलं टॉयलेट असणार आहे तर ते पाण्याच्या साठ्यापासून किती लांब असावं असा प्रश्न आला होता. सो हे याच सिस्टीमशी संबंधित आहे, ड्रेनेज सिस्टीमशी. त्यानंतर उघडी गटारे आरोग्याला काय परिणाम देतात ते सगळं आहे. ही फाईल तुम्हाला आपल्या स्टडीज फेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. सगळ्यांनी ही फाईल जी आहे तर ती वाचायची आहे. ह्या सगळ्या टॉपिकला आपल्या वहीमध्ये नोट करायचं आहे आणि एक एक करून टॉपिक संपवायचे आहेत, लक्षात घ्या हां. त्यानंतर बघा कम्युनिकेबल डिसीज, व्हेरी व्हेरी IMP. तसं तर आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो याचा अभ्यास करतोच, असं पण करायचं आहे. आपल्याला मलेरिया, डेंग्यू, कॉलेरा याच्यावर, TB याच्यावर प्रश्न असतात, लक्षात घ्या. सगळं कशामुळे होतं, आता तुम्ही या आधीचं लेक्चर बघा, लेक्चरमध्ये पण तुम्हाला याचा अंदाज येईल. रोग प्रसारण्याचे मार्ग, त्यानंतर जे वेक्टर्स आहेत त्या वेक्टर्सवर कंटिन्यू प्रश्न असतो. क्युलेक्स कशासाठी आहे, एडिस कशासाठी आहे, ॲनाफिलस कशासाठी आहे, तेसे कशासाठी आहे, लेशमेनिया, 100 प्रश्न येऊन गेले त्याच्यावर. सो तुम्हाला हे बघावं लागेल. प्रतिबंधक उपाय, त्यासाठी आपण काय काय करू शकतो. हा डेटा लय महत्त्वाचा आहे बरं का, लय म्हणजे लय. तुम्हाला एकत्र एवढं सगळं कुठं मिळणं अगदी इम्पॉसिबल आहे, जे की मी तुम्हाला दिलंय करून. त्यानंतर वेक्टर कंट्रोल, डास, माशा, उंदीर यांचं नियंत्रण. वाहकाचे प्रकार कोणते कोणते असतात, जसं की आपण बघतो वेक्टर बॉर्न डिसीजमध्ये डास असतात, माशा असतात, उंदीर असतं, ढेकून असतं, हे सगळे वाहक आहेत. त्यानंतर कीटकनाशक, मग त्याच्यासाठी आपण कोणतं कीटकनाशक वापरावं. एक उंदीरनाशिक आहे, त्या उंदीरनाशिकावर प्रश्न आला होता. आणि फॉर्मिंग आणि लार्वा नियंत्रण कशासाठी करतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. व्हेरी व्हेरी IMP, खूप IMP आहे. एवढं सगळं, एवढे छान टॉपिक्स सेग्रिगेट करून मिळणार नाही, याच्यावर प्रश्न आलेत तेच टॉपिक काढून घेतलेत. पुढे बघा फूड सेफ्टी अँड फूड अडल्ट्रेशन. तर तुम्हाला हा कायदा खूप डिटेलमध्ये तुमच्या पुस्तकात आहे, तुमच्या अभ्यासक्रमात आहे, तर परीक्षेत पण का नाही येणार, येऊ शकतो. तर अन्न भेसळ म्हणजे काय असणार आहे, जसं की आपल्याला बघायला मग इथं हळदीमध्ये वेगळी कलर, हळदीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की पिवळा रंग टाकला जातो. त्यानंतर बिटाची भुकटी टाकली जाते लाल मिरचीमध्ये. अशा पद्धतीने दुधामध्ये युरिया मिक्स केला जातो. तर असं मिश्रण जे आहे, कोणत्यामध्ये कोणतं मिश्रण केलं जातं हे विचारलं जातं. अस्वच्छ अन्नाचे परिणाम काय होतात शरीरावर, कोणते रोग होतात ते प्रश्न आहे. अन्न विक्रेत्यांसाठी तयार केलेला जो नियम आहे त्या नियमावर आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये नियम शिकलोय. चला पुढे बघूया आपण. म्युनिसिपल ॲक्ट अँड ड्युटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर, IMP. तर आता बघा तुम्हाला इथं नगर परिषद अधिनियम नाही, तर तुम्हाला महानगरपालिका अधिनियम शिकायचा आहे. महानगरपालिका अधिनियम शिकायचा आहे आणि आपण हा डिटेलमध्ये साध्या सोप्या भाषेत केलेला आहे. महानगरपालिका अधिनियम 1949 तुम्हाला शिकावं लागेल. हे टॉपिक्स जे आहेत ते मी नगर परिषदेला धरून त्यावेळेला थोडेसे म्हणजे थोडं तयार केले होते आणि तेव्हासुद्धा आपल्याकडे डिटेल सिलेबस नसल्यामुळे मी हे महत्त्वाचे टॉपिक्स तयार केले होते आणि हेच टॉपिक तुम्हाला पण तयार होत आहेत, लक्षात घ्या. तुमच्यासाठी पण हेच आहेत. तर महानगरपालिका अधिनियम जे आहे 1949, सॅनिटरी इन्स्पेक्टरची कर्तव्य काय असणार आहेत याच्यावर एक यूट्यूबवर पण लेक्चर आहे आणि बॅचमध्ये सुद्धा लेक्चर आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टरची कर्तव्य, तुमची काय काय कर्तव्य असतील हे मी बॅचमध्ये सुद्धा टाकून देते. नोटीस व दंड प्रक्रिया काय असणार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मृत प्राणी आणि त्या संबंधीचं मॅनेजमेंट. मृत पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाईल आणि आरोग्याशी संबंध काय आहे, एवढं महत्त्वाचं नाही पण विचारलं जाऊ शकतं. सो अशा पद्धतीचे एवढे सगळे टॉपिक्स जे आहेत तर ते आपण बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. आपल्याला जर सिलेबस मिळाला तर तो सिलेबससुद्धा आपण प्रॉपर फॉलो करणार आहोत. पण सिलेबस नाही आहे याचा अर्थ आपण थांबू तर शकत नाही, त्यामुळे आपण या सिलेबस सकट आपल्या बॅचमध्ये पुढे प्रोसीड करणार आहोत. यातला बराचसा भाग ऑलरेडी शिकवला आहे पण मी परत लाईव्ह घेईल, काही टेन्शन घेऊ नका. अवघ्या 299 रुपयामध्ये आपली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकची बॅच आहे, तुम्ही घेऊ शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तुम्हाला आपली बॅच मिळेल. काही हरकत असल्यावर तुम्ही 7028502170 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बिंदास. आणि बघा तर तुम्हाला सगळंच हवं असेल म्हणजे आता ही जी 299 रुपयाची बॅच आहे हां, तर ती आता छत्रपती संभाजीनगर IBPS पॅटर्नसाठी तयार केली आहे. पण तुम्ही एरवी ज्या TCSच्या महानगरपालिका आहेत किंवा महानगरपालिकेचे एक्झाम्स असते किंवा मग नगर परिषदेची येती एक्झाम आहे, त्यासाठी तुम्ही ही 777ची आपली बॅच घेऊ शकता. ओके. त्यानंतर ही सगळं कव्हर करून देते, या बॅचमध्ये सगळं आहे. त्यानंतर बघा इथं त्याच्यासोबत एक 129 रुपयाची टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळते. ओके, 129 रुपयाची स्वच्छता निरीक्षकची टेस्ट सिरीज अगदी फ्री आहे. ओके,
नुसती टेस्ट सिरीज पण घेऊ शकता. त्यानंतर 199 रुपयाचा आपला MPWचा कोर्स आहे, ते जर हवं असेल तर तेही घेऊ शकता. आणि MPWची आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे. जर MPWचे क्वेश्चन सोडवायचे असतील जास्तीत जास्त तर त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा घेऊ शकता. चला तर मग आजसाठी आपण इथे थांबूयात. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.